विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी बंगळुरूतील भाविकांना पाठवली खास वस्त्र, पांढऱ्या शुभ्र वस्त्रांवर जरीची सुंदर अशी बारीक कलाकुसर। सांगलीत माजी खासदार संजय काका पाटील यांनी घेतली आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट। जिल्ह्यातील विविध आरोग्याच्या समस्यांबाबत दोघांमध्ये चर्चा। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज मालेगाव दौऱ्यावर, शिक्षण विभागाचा ते आढावा घेणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा आज नाशिकमध्ये नागरी सत्कार होणार। सर्वपक्षीय मित्रमंडळींच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। पंकजा मुंडेंचा आज जालन्यात दौरा। पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार। सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडेल। अकोला जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक पार पडली। पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत बैठक संपन्न। तब्बल 359.56 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता। रेती घाटावरून अवैधरित्या होणारा वाळू उपसा आणि गुन्हेगारीच्या मुद्द्यावर यवतमाळ जिल्हा नियोजन समितीची बैठक ठरली वादळी। तर 10 महिन्यात केवळ 17% निधी खर्च, त्यामुळे 83% निधी अवघ्या 2 महिन्यात खर्च करण्याचं दिव्य। अकोल्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पत्रकारांना प्रवेश नाकारला। या संदर्भात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण आक्रमक, तर राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींकडून आश्चर्य व्यक्त। बीड जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार। मागच्या 2 वर्षांच्या कामांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन। धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर समितीच्या अध्यक्षपदी। शरद पवारांच्या तब्येतीत सुधारणा। येत्या सोमवारी शरद पवार दिल्लीतल्या संसदेच्या कामकाजात सहभागी होणार। देशमुख कुटुंब रविवारी भगवानगडावर जाणार। महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन पुराव्यांची फाईल सादर करणार। सापट मारल्यावर तुम्ही हत्या करणार का? धनंजय देशमुखांचा सवाल। आवादा कंपनीच्या समोरील वादात संतोष देशमुखांनी सापट मारली असं नामदेव शास्त्री म्हणाले। सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये झालेला विसंवाद दूर करण्याचा प्रयत्न सुरू। मुंडे दोषी आहेत हे आधी सिद्ध करावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांच्या भावनांशी खेळू नये, आमचा अंत पाहू नये। जरांगेंची फडणवीसांवर टीका। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार होते, त्याचं काय झालं? जरांगेंचा सवाल। सप्त्या पायाच्या मुख्यमंत्र्यांनी चिपी विमानतळाचं उद्घाटन केलं। यामुळे विमानतळ वारंवार बंद पडत चाललं आहे। मंत्री नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांची भेट। बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जन्मदाखले दिल्याचा सोमय्यांचा आरोप। मतदारसंघाच्या विकासासाठी काय मागायचं हे माहीत नसलेला आमदार म्हणजे वैभव नाईक। मंत्री नितेश राणेंची वैभव नाईकांवर टीका। मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात 3 बांगलादेशींविरोधात गुन्हा दाखल। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। बनावट कागदपत्रांचे दाखले बनवून हे बांगलादेशी मालेगावातच राहत असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो असलेला बॅनर फाडल्यानं राष्ट्रवादीची निदर्शनं। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त लावलेले बॅनर फाडल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक। लातूर जिल्ह्यातील 25,136 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द। योजनेत पारदर्शकता आणल्यामुळे अर्जांची छाननी। निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील सुमारे 5 लाख लाडक्या बहिणी लाभार्थी। आर्थिक स्तर उंचावण्यासाठी रेशीम उद्योगावर भर। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रतिक्रिया। तर शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी आणि बेरोजगारांनाही रोजगार मिळावा यासाठी पुढाकार घेणार, सावकारे यांचं वक्तव्य। शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सिंगल विंडो फार्मर पोर्टल तयार करणार। प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांची समिती गठीत। सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा।
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच सिंगल विंडो फार्मर पोर्टल तयार करणार. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांची समिती गठीत. गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत. हिवाळी अधिवेशनात हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं आश्वासन. भिवंडीत साकारणाऱ्या मियावाकी घनवन जंगलातील वृक्ष लागवड संपन्न. उद्यानात 70 विविध प्रजातींचे फळं, फुलं, वनस्पतींची लागवड. नागपूरच्या रिंग रोडवर झाडांची अवैध कापणी. सार्वजनिक बांधकाम विभागाची पोलिसांकडे तक्रार. पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून झाड कापण्याचा निर्देश देणाऱ्या कंत्राटदाराचा शोध सुरू. सांगलीच्या मिरजमधील अंबाबाई तालीम संस्थेच्या नर्सिंग कॉलेजचं उद्घाटन. मंत्री चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांची उपस्थिती. वसई विरार महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरसोबत आर्थिक देवाणघेवाण. व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ. एबीपी माझाकडून ऑडिओ क्लिपची पुष्टी नाही. नागरिकांकडून मात्र कारवाईची मागणी. बीडच्या गेवराईत वाळू माफियांशी साटेलोटे करणारे 2 पोलीस कर्मचारी निलंबित. पोलीस अधीक्षक नवनीत पवार यांची कारवाई. अकोल्यात एटीएमच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या 3घांना अटक. आरोपींकडून 4.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळच्या दिग्रसमध्ये मुख्याध्यापकाकडून चिमुकलीचा लैंगिक छळ. आरोपी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली. नांदेडच्या नर्सिंगच्या 400 विद्यार्थ्यांची फसवणूक. 5 वर्षात एकही परीक्षा नाही. कॉलेजच्या संचालकांनी विद्यार्थ्यांकडून 50,000ची फीस उकळली. वनकर्मचाऱ्यांवरील हल्ला आणि वाहन जाळपोळ प्रकरणी 10 जणांना अटक. कारधा पोलिसात गुन्हा दाखल. वाघाने शेतकरी महिलेवर हल्ला केल्यानंतर आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. छत्रपती संभाजीनगरमधील दूषित आणि ड्रेनेज मुक्त पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी इंडोबोट कॅमेरा सिस्टीमचा वापर. एका कॅमेऱ्याचा पाईपलाईनमध्ये सोडून लिकेज. अवैध नळ कनेक्शनची पाहणी. जळगावमध्ये आढळला जीबीएसचा पहिला रुग्ण. जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. जीबीएसच्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज. कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएसचा आणखी एक रुग्ण. वसगडे गावातील 13 वर्षीय मुलगा जीबीएसचा रुग्ण. सीपीआर रुग्णालयात एकूण 3 रुग्णांवर उपचार सुरू. रुग्णांची प्रकृती स्थिर. पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसचा पहिला बळी. गेल्यानंतर प्रशासन जागं. पिंपरी शहरात पाणी परीक्षणाला सुरुवात. नंदुरबारमध्ये बोगस औषध बनवणाऱ्या कारखान्यावर छापा. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कार्यवाही. 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. बुलढाणा केस गळती प्रकरणाचा धक्कादायक अहवाल एबीपी माझाच्या हाती. केस गळती झालेल्या गावातील नागरिकांच्या रक्तात आणि केसात हेवी मेटल असलेल्या सेलेनियम नावाच्या जड धातूचं प्रमाण जास्त. आयसीएमआरच्या पथकानं शोध लावला. नाशिकच्या सिडको परिसरात सामूहिक नमाज पठणावरून वाद. बाहेरील नागरिक नमाज पठणासाठी येत असल्यानं स्थानिक त्रस्त. स्थानिकांकडून तोरणा नगरमध्ये आंदोलन. हिंगोलीच्या राहोली पाटी शिवारात धावत्या ऑटोतून 3 मुली पडल्या. एकीचा मृत्यू तर 2घी गंभीर जखमी. ऑटो चालक पोलिसांच्या ताब्यात. नागपूरच्या रामेश्वरी रस्त्यावर कारची भाजी दुकानात उभे असलेल्या अनेकांना धडक. भाजी दुकानदारासह काही ग्राहक जखमी. वाहन चालक मद्यपान करून गाडी चालवत असल्याची माहिती. पिंपरी चिंचवडच्या ताथवडे पुनावळे रस्त्यावर पिकअपने वाहनांना उडवलं. पिकअप चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची स्थानिकांची तक्रार. चालक वाकड पोलिसांच्या ताब्यात. अमरावतीच्या मुख्य बाजारातील नमकीन दुकानात भीषण आग. 2 कामगारांना वाचवण्यात यश. आगीचं कारण अस्पष्ट. तुळजापुरात 6 घरगुती सिलेंडरचे स्फोट. कारण अस्पष्ट. घटनेत कुठलीही जीवितहानी नाही. अश्वप्रेमी नवरदेवानं आपल्या लग्नात तब्बल 30 ते 35 घोड्यांसह भव्य वरात काढली. जळगावच्या धानोरा गावातील घटना. तालबद्ध घोड्यांचं नृत्य, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि जल्लोषपूर्ण वातावरणानं संपूर्ण गाव दुमदुमलं. सांगलीच्या आटपाडीत बैलगाड्या शर्यतीचं आयोजन. पहिला नंबर काढणाऱ्या बैलजोडीला 5 लाखांचं बक्षीस.
नाशिक शहरात बिबट्यांचा धुमाकूळ. पोराडे वस्ती, पाथर्डी वडनेर रोड, पिंपळगाव परिसरात सीसीटीव्हीत दिसले 3 बिबटे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वर्ध्याच्या कारंजा घाडगेमध्ये बिबट्या विहिरीत पडला. बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. बिबट्याने जीव वाचवण्यासाठी पाईपचा आधार घेतला. सांगलीच्या मिरज तालुक्यात 3 गवे शिरले. 3 गव्यांचा कवठेपिरान गावातील शेतात धुमाकूळ. वन विभागाचं एक पथक गव्यांच्या मागावर. साताऱ्यात जिल्हास्तरीय गडदुर्ग स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार छत्रपती उदयनराजेंच्या हस्ते संपन्न. दुर्ग बांधणी स्पर्धेत तब्बल 300हून अधिक स्पर्धकांचा सहभाग. गोंदियातील आशा वर्कर्सचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा. आशा गट प्रवर्तकांची सेवा नियमित करा, प्रवास भत्ता, महिन्याच्या 7 तारखेला वेतन यांसह अनेक मागण्यांसाठी मोर्चा. सोलापूर विद्यापीठात तृतीयपंथीयांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. परिषदेत सुमारे 80 संशोधकांनी तृतीयपंथीयांच्या समस्यांविषयी शोधनिबंध सादर केले. जळगावच्या भडगावात महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा रास्ता रोको. 7/12 कोरा करण्यात यावा, जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावे, यासाठी विविध मागण्यांसाठी आंदोलन. परभणी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा. शक्तीपीठ बाधित गावातील शेतकरी रस्त्यावर उतरले. कुठल्याही परिस्थितीत अधिकाऱ्यांना जमिनीची मोजणी करू देणार नाही, शेतकऱ्यांचा पवित्रा. अलिबागमध्ये होणार दुबईच्या धर्तीवर मत्स्यालयाची उभारणी. 8 ते 9 महिन्यात या मत्स्यालयाची उभारणी केली जाणार. प्रकल्पासाठी 6 कोटी रुपयांचा निधी. आमदार छगन भुजबळ आज करणार येवला मतदारसंघाचा दौरा. विविध विकास कामं आणि भूमिपूजन भुजबळांच्या हस्ते होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.